राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभा असलेल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार शीतलताई राहुल रणपिसे आणि पंचायत गणाचे उमेदवार मानसिंग दत्तात्रय खाडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आज या गणाची पळशी या ठिकाणी शुभारंभाचा कार्यक्रम झाला। लोकांचा प्रचंड असा उत्साह आहे। खरं तर अतिशय जड अशा अंतकरणामध्ये आम्ही ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली। 2 दिवसापूर्वी 28 तारखेला आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं आणि एक आपला हक्काचा माणूस आज आपल्यासोबत नाही आहे। दादा अतिशय स्पष्ट वक्ते होते, वक्तशीर होते, तसं कामाचा माणूस म्हणून त्यांना बोलायला आवडायचं। त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख करून ठेवली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी, उंचीवर घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे। सकाळी 6 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत झपाटल्यासारखं काम करणारा आमचा नेता होता। दुर्दैवानं काळाने घाला घातला आणि दादा आज आमच्यासोबत नाही। पण दादांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्र उभा करायचा, चांगल्या पद्धतीने उभा करायचा, बहुजनाचं नेतृत्व करत असताना दादांनी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर धरला आणि सर्वसामान्य माणूस, चांगला माणूस, गरीब माणूस याच्या मागे ठामपणे उभा राहायची भूमिका घेतली। ती भूमिका आणि महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं उभा करण्याचं जे स्वप्न दादांनी पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। राष्ट्रवादीला घड्याळाला मत म्हणजे खऱ्या अर्थानं दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी दिलेलं मत आहे आणि म्हणून मला खात्री आहे या ठिकाणी जे प्रचंड उत्साह आहे त्याच्यामध्ये शीतलताई सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत आणि त्यांना भविष्यामध्ये एक चांगलं काम करायची त्यांची इच्छा आहे। महिला बचत गट ते चांगल्या पद्धतीने चालवतात, सामाजिक कामं करतायत आणि त्यामुळं त्या जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून निश्चितपणाने निवडून येतील। आमचा मानसिंग खऱ्या अर्थानं कामाचा माणूस आहे। दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं की तळागाळातला माणूस कामाने मोठा व्हावा, ते काम करून मोठा होणारा मानसिंग खऱ्या अर्थानं या पंचायत समिती गणाचं प्रतिनिधित्व करून निश्चितपणानं विजय होणार आहे। या दोघांच्या विजय यात्रेसाठी पुन्हा आम्ही पळशीला येऊ, पण या दोघांना विजय करावं यासाठी पळशीकर आणि या गणातल्या आणि गटातल्या सर्व लोकांना मी मनापासून विनंती करतो। आणि दादांचं स्वप्न आहे, अजितदादांचं स्वप्न आहे की महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे, महाराष्ट्र थांबाय नको, त्यासाठी इथल्या जनतेने भरभरून मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। नमस्कार। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।